काही जणांनी 35 वर्ष राज्य केलेलं आहे, पण आज जी काय परिस्थिती आहे ती पाहता लोक आज वैतागलेली आहेत की अत्यंत भ्रष्ट पद्धतीने हा कारभार चाललेला आहे. रोड खराब आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे. काही जणांनी 35 वर्ष राज्य केलेलं आहे, पण आज जी काय परिस्थिती आहे ती पाहता लोक आज वैतागलेली आहेत. त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचे प्रतिनिधी हवेत जे त्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवतील, त्यांना जे काही त्यांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती त्यांना विश्वासात घेतील किंवा आयत्या वेळेला त्यांच्याकडे निर्माण होणारे जे काही प्रश्न असतात तेव्हा धावून जातील असे उमेदवार हवेत. आणि त्यामुळं लोक हे मोठे पक्ष किंवा कोण हे आहे त्याच्यापेक्षा उमेदवार कसा आहे हे इथे पाहतील. कारण त्या मानाने छोट्या याचं म्हणजे तेवढं मोठं हे नाही मुंबईसारखं. त्यामुळे लोकांचं 1 to 1 टच असतं आणि त्यामुळे लोक माणूस बघून वोटिंग करतात तिथे. आणि त्यामुळे लवेश लोखंडेसारखा जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे, जो लोकांच्या अडीअडचणीला धावून जातो, त्याच्या मागे लोक उभे राहतील याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. किंवा वसई विरारच्या लोकांच्या सदविवेक बुद्धीवरती विश्वास असल्यामुळंच आम्ही लवेश लोखंडे यांना इलेक्शन लढवायचं सांगितलेलं आहे आणि ते अत्यंत जोरात आणि जोमात लोकांच्या भरघोस पाठीवर लढवत आहेत. की अत्यंत भ्रष्ट पद्धतीने हा कारभार चाललेला आहे. रोड खराब आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, लाईट्स येतात जातात, नंतर हल्ली म्हणजे नंतर टँकर लॉबीचा प्रश्न आहे. बरेच प्रश्न आहेत जे खऱ्या अर्थानं या इथे सामान्य माणसांना भेडसावत आहेत. त्याच्या विरुद्ध आवाज उठवणारा सामान्यांचा आवाज त्या महानगरपालिकेमध्ये खऱ्या अर्थाने उठू शकेल असा हा आमचा कार्यकर्ता आहे. लवेश लोखंडे प्रभाग क्रमांक 4 वर उभे आहेत. त्यांची निशाणी नीब आहे. आणि मी या वसई विरारमधल्या सर्व जनतेला आव्हान करतोय की खऱ्या अर्थाने तुमच्या या प्रश्नांवरती आवाज उठवायचा असेल तर तुमच्यामधला तुमच्यासारखाच जो तुमच्या अडीअडचणीला धावून येतो असा उमेदवार लवेश लोखंडे याला जास्तीत जास्त मताने निवडून द्या अशी मी या प्रभागामधल्या सर्व जनतेला आव्हान करतो.